नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक सुंदर आणि छान असं शिकवण देणारा धडा पक्की मैत्री। तुम्हाला मित्र असतील, मैत्रिणी असतील आणि मित्रमैत्रिणी तुम्हाला आवडतात ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आपण फक्त माणसांचीच मैत्री करत नाही तर झाडांची सुद्धा मैत्री होऊ शकते। तर या पाठामध्ये रोहन नावाचा एक मुलगा आणि एक छोटेसे रोप यांच्यामध्ये किती छान अशी गोड मैत्री झाली ते आपण पाहणार आहोत। चला तर मग पाठ पाहूया। पक्की मैत्री। रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला। आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली। पावसाळा नुकताच सुरू झाला होता। काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला। त्यावेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोयीला कोंब फुटला होता। तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणीतरी हाक मारली। रोहनने कान टवकारले, इकडे तिकडे पाहिले। त्याला त्या कोंब फुटलेल्या कोयीतून आवाज आल्यासारखे वाटले। त्याने आश्चर्याने पुन्हा कोयीकडे पाहिले। कोंब फुटलेली ती कोय त्याच्याकडे हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले। तूच हाक मारलीस का मला? रोप बोलले, होय। रोहन, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे रे। रोहन, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन, सांग काय करू मी? रोप, तुला माझी काळजी घ्यावी लागेल। रोहन, होय नक्कीच, त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेन, तुझ्या भोवती कुंपण घालेन। रोप, मग तर मी खूप खूप मोठा होईल आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसोबत माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावली फळे देईन। होय, मग आपण सगळे मिळून मजा करू। इतक्यात बाबांची हाक रोहनच्या कानावर पडली। रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबांकडे धावला। तर या पाठामध्ये रोहन नावाचा मुलगा आंब्याची कोय खाऊन त्याने ती शेतात किंवा मातीत टाकली आणि त्याने ती लावली। आता कोय म्हणजे काय तर आंब्याचे बी। त्यानंतर तिथे एक छोटेसे त्या आंब्याच्या कोयीमधून एक छोटेसे रोप आले। तर ते रोप जेव्हा त्या रोपाला रोहन पाणी घालत होता तेव्हा त्याला कुठून तरी आवाज आल्यासारखे जाणवले। मग तो कुठून आवाज आला म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला। तर त्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की एक छोटेसे हे रोप त्याच्याशी बोलत आहे आणि मग तो त्याच्याशी बोलत असताना त्याच्या लक्षात येतं की ते रोप त्याला म्हणत असते की मला तुझ्यासारखे मोठे व्हायचे आहे, तुझ्याबरोबर मोठे व्हायचे आहे आणि सगळ्यांना सावली द्यायची आहे, माझी फळं द्यायची आहेत आणि तुम्हा मुलांना माझ्या सावलीखाली खेळण्यासाठी एक सावली पण निर्माण करायची आहे। तर रोहन म्हणतो, ठीक आहे, मी तुझी छान अशी काळजी घेईन, मी तुला रोज पाणी घालेन आणि मी तुझं छानसे असे संगोपन म्हणजे व्यवस्थित तुला मोठे करेन। यातून काय, या पाठामध्ये आपण एक सुंदर गोष्ट शिकली, पक्की मैत्री। आणि रोहन एका छोट्या रोपाची मैत्री केली आणि प्रेमाने त्याने त्याची काळजी घेतली व त्याचे एक मोठे रोप बनले आणि अनेकांना उपयोगी पडले। तर जरी आपण एक झाड लावण्याचा संकल्प केला तर अनेक जीव आपण वाचू शकतो। झाडे लावून आपण आपले पर्यावरण चांगले ठेवू शकतो। त्याचबरोबर जर तुम्हाला हा धडा आवडला असल्यास तर आजच संकल्प करा की मी एक तरी झाड लावेन। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित, तोपर्यंत धन्यवाद।